Hello my dear students, welcome to the English video. In this video we are going to start the academic year syllabus of standard 7th English subject. Look at the textbook cover page, My English Book 7. You can see the characters in this textbook's lesson. Which lessons are there in this textbook? The characters of that lessons are given on this cover page. या सातवीच्या पाठ्यपुस्तकाचं इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात असणारे जे काही लेसन्स आहेत, धडे आहेत, त्यातील असलेले जे विविध पात्र आहेत त्यांची चित्र आपल्याला या कव्हर पेजवर म्हणजे मुखपृष्ठावर देण्यात आलेली आहेत. माय इंग्लिश बुक 7. त्याचबरोबर आतल्या बाजूला जे पान आहे त्याच्यामध्ये QR कोड इथं दिलेला आहे बघा. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही दीक्षा ॲपवर असणारा या बुक बद्दलची सगळा अभ्यास आपण घेऊ शकतो. त्यानंतर इथं या टेक्स्टबुक तयार करण्यासाठी असणारे जे इंग्लिश लँग्वेज कमिटी आहे, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज स्टडी ग्रुप जे आहेत त्यांची नावं इथं दिलेली आहेत. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचं संविधान इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. नॅशनल अँथम, राष्ट्रगीत आणि प्लेज, प्रतिज्ञा ही तर इंग्लिशमध्ये दिलेली आहे. प्रिफेस इथं तुम्हाला तुमच्याशी हितगुज इथं केलेलं आहे, विद्यार्थ्यांशी हितगुज डिअर स्टुडंट म्हणलेलं आहे बघा. आणि हे हितगुज केलेलं आहे डॉक्टर सुनील मगर, डायरेक्टर आहेत, महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्ट बुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च, पुणे. त्यांनी इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. त्यानंतर इथं लर्निंग आउटकम्स जे आहेत, जे उद्दिष्ट, विविध लेसन शिकल्यानंतर विद्यार्थी कोणती उद्दिष्ट इथं साध्य करणार आहेत किंवा ते काय अध्ययन निष्पत्ती याच्यातून निघणार आहे ती इथं दिलेली आहे. आणि इथं दिलेलं आहे कंटेंट. एकूण युनिट 4 युनिट आहेत. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 आणि युनिट 4. इथं पेज नंबर दिलेले आहेत, कोणत्या पेजवर कोणता लेसन पोएम आहे ते दिलेले आहेत. आणि फॉर टीचर instructions are given there. Today in this video we are going to learn the unit 1. Let's see unit 1. (1.1) It's a small word. It's a small word. शेवटी जग हे खूप लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. हे जग खूप लहान आहे. आता त्या कवितेचा जो कवी आहे कोण आहे? रिचर्ड एम शेरमन अँड रॉबर्ट बी शेरमन हे 2 कवी ह्या कवितेचे आहेत. त्यांनी इथं खूप छान अशी कविता दिलेली आहे बघा. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर म्हणजे हास्य. हे जग हास्याचं आहे. अ वर्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. हे जग अश्रूंचं आहे. इट्स अ वर्ड ऑफ होप्स. होप म्हणजे आशा. हे जग आशांचं आहे, आशाने भरलेलं आहे. अँड वर्ड ऑफ फिअर्स. फिअर म्हणजे भीती, आणि हे जग भीतीने भरलेलं आहे. देअर्स सो मच दॅट वी शेअर. आणि बरंचसं असं काय आहे? शेअर म्हणजे वाटणे, एकमेकांना देणे, आणि एकमेकांना देण्यासारखं बरंच काय आहे. दॅट इट्स अ टाइम वी वेअर अवेअर. आणि आता वेळ आलेली आहे की आपण अवेअर होण्याची, जागृत होण्याची, आपल्याला अनेक गोष्टींची जाणीव होण्याची वेळ आलेली आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आणि शेवटी हे जग कसं आहे? खूप लहान आहे, छोटा आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल.
हे जग शेवटी लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. हे जग लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आणि शेवटी हे जग कसं आहे, लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. हे जग खूप लहान लहान आहे. म्हणजे ह्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय, तर हे जग हे हास्याने भरलेलं आहे, अश्रूंनी भरलेलं आहे, आशांनी भरलेलं आहे, भीतीने भरलेलं आहे. तरी सुद्धा आपण एकमेकांना बरंच काही असं देऊ शकतोय. आणि आता वेळ आलेली आहे आपण अवेअर होण्याची, आपल्याला जाणीव होण्याची. आपण ह्या सर्व गोष्टींची बद्दल आपल्याला माहीत करून घेण्याची वेळ आलेली आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आणि हे जग कसं आहे, शेवटी लहान आहे. आणि आपण ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या पाहिजेत. देअर इज जस्ट वन मून. आता फक्त एकच चंद्र आहे. अँड वन गोल्डन सन. आणि एकच सोनेरी सूर्य आहे. अँड अ स्माइल मीन्स. आणि एक हास्य म्हणजे, स्माइल म्हणजे हास्य. तोंडावर जेव्हा आपण ओठांवर हास्य ठेवतो तर काय होतं, अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आपण जर स्माइल हास्य करून दुसऱ्यांकडे जर बघितलं तर बघा आपल्या त्या भावना कशा असतात, मैत्रीच्या भावना असतात. फ्रेंडशिप टू एव्हरीवन. त्याने आपलं स्माइलचा अर्थ आहे इतरांशी मैत्री करणे, सगळ्यांशी मैत्री करणे. दो द माउंटेन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. जरी हा जो जगातील असणारा भूभाग हा पर्वताने विभागला गेला असला, किंवा अनेक भूखंड हे मोठ्या महासागरांनी विभागले गेले असले, तरी सुद्धा इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. शेवटी जग हे लहान आहे. कारण आपण या भूमीवर राहणारे सर्वजण हेच ह्या जगावर राहतोय. आपल्या भावना एक आहेत. आपले विचार सर्वांनाच आपल्याला सर्व भावना आहेत. आनंदाच्या आहेत, भीतीच्या आहेत, हास्याच्या आहेत. आणि त्यामुळेच आपण एकमेकांशी जोडलं जातोय. जरी भूभाग विभागले गेले असले तरी जग हे कसं आहे, लहानच आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. शेवटी जग लहानच आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. शेवटी जग लहान आहे. इट्स अ स्मॉल वर्ड. हे जग कसं आहे, लहान आहे, लहान आहे. दिस इज द पोयम written by Richard M. Sherman and Robert B. Sherman. रिचर्ड एम शेरमन आणि रॉबर्ट बी शेरमन या दोन कवींनी लिहिलेली ही कविता आहे. नाउ लुक ॲट द नोट गिवन बिलो द पोयम. इट्स अ स्मॉल वर्ड. हे जग लहान आहे. त्याचा अर्थ दिलेला आहे पुढं. समटाइम्स यू मीट द सेम पीपल इन अन अनएक्सपेक्टेड प्लेस. आता तुम्ही एकाच व्यक्तीला अनपेक्षित ठिकाणी असं भेटता. or find out that they are connected to people you know. किंवा तुम्हाला असं आढळून येतं की तुम्ही ज्या लोकांच्या संपर्कात आहात अशा लोक तुम्हाला आढळून आलेली दिसतात किंवा भेटतात. द वर्ड इट्स अ स्मॉल वर्ड. आणि हे तर जो शब्द वापरलेले आहेत, इट्स अ स्मॉल वर्ड, आर युज्ड टू शो युअर सरप्राईज. आणि इथं जे वर्ड्स वापरलेले आहेत, इट्स अ स्मॉल वर्ड, हे आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरलेले आहेत. ऑन सच ॲन ऑकेजन. आणि अशाच प्रसंगी जेव्हा अचानकपणे तुम्हाला लोक भेटतात आणि ते आपल्या परिचयाचेच आहेत असं जेव्हा आपलं वाटतं, तर ते आश्चर्य व्यक्त करण्यासाठीच हे शब्द वापरलेले आहेत. इन दिस पोयम द वर्ड्स आर यूज टू टेल अस दॅट ऑल ह्युमन बीइंग्स आर अलाइक. आणि हे शब्द ह्या कवितेमध्ये हे दाखवत आहेत की ऑल ह्युमन बीइंग्स आर अलाइक. ह्या जगातील सर्व लोक हे मानवजात ही सारखीच आहे हे दाखवत आहेत. आता त्याच्या बाजूला आणखी दिलेलं आहे बघा. इट्स अ स्मॉल वर्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग. आता इट्स अ स्मॉल वर्ड नावाचं अतिशय लोकप्रिय, पॉप्युलर म्हणजे लोकप्रिय असं गीत आहे. ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस. हे अनेक भाषांमध्ये ते भाषांतरित झालेलं आहे. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड. डिझनीलँड तुम्हाला माहीत आहे. तर या डिझनीलँडमध्ये
राईड म्हणजे तिथं विविध गोष्टींची जेव्हा तुम्ही सवारी करता म्हणजे गाडीतून वगैरे, तर त्या राईडमध्ये तुम्हाला इट्स अ स्मॉल वर्ड नावाचं हे जे सॉन्ग आहे ते सॉन्ग तिथं लावलं जातं. तर अशी ही पोएम आहे. आता पोएमवर असणार जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते बघा. क्वेश्चन 1, सिंग द सॉन्ग. हे योग्य त्या रिधममध्ये तुम्ही चालीमध्ये हे गीत गायचं आहे. 2, नोट डाऊन पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता कवितेतून यमकांच्या जोड्या तुम्ही शोधून काढायच्या आहेत. अँड ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. आणि प्रत्येक जोडीमध्ये तुम्ही मनानं आणखीन एक जोडी त्यामध्ये ॲड करायची आहे. नंबर 3 क्वेश्चन, गेस अँड डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. आता खालील शब्द जे वाक्य ओळी दिलेली आहे त्याच्यावर चर्चा करा आणि त्याचे अर्थ काय आहेत त्याच्यावर तुम्ही अंदाज करून करायचा आहे, काय आहे त्याचा अर्थ, आणि त्याच्यावर चर्चा करायची आहे. यू कॅन डिस्कस इन युअर मदर टंग ऑल्सो टू एक्सप्रेस युअर व्ह्यूज. आता तुमची मतं व्यक्त करण्यासाठी तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये सुद्धा चर्चा करू शकता, गरज भासेल तिथं. नंबर 4, द पोएम सेज अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. आणि इथं कवी या कवितेमध्ये म्हणतोय आणि तुमचं एक हास्य म्हणजे सर्वांशी मैत्री. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स ऑर गेस्चर्स. ॲक्शन म्हणजे कृती किंवा गेस्चर म्हणजे हावभाव. अशा आणि इतर आणखी कोणत्या कृती किंवा हावभाव आहेत की ज्याच्यातून, दॅट मीन्स सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, की जगामध्ये ती कृती किंवा आपलं ते हावभाव याचा अर्थ असा असतो की मैत्री करणे इतरांची. असे कोणते गेस्चर्स आहेत, कुठल्या कृती आहेत किंवा हावभाव आहेत ते तुम्ही तिथे सांगायचे आहेत. गिव्ह 3 एक्झाम्पल्स ऑफ गेस्चर्स or actions that have a specific meaning. किंवा आणखीन काही एक्झाम्पल्स गेस्चर्स आणि ॲक्शन्स आहेत, कृती किंवा हावभाव आहेत की दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग, की ज्याला एक वैशिष्ट्यपूर्ण अर्थ आहे. ओनली इन सर्टन रिजन्स, काही ठराविक प्रदेशांमध्ये. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप साईन. आता त्याच्यातच एक उदाहरण आहे थम्सअप, म्हणजे अंगठाचं वर करणं, म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असे आणखी कुठले हावभाव आहेत, गेस्चर्स आहेत की ज्याचा अर्थ त्या त्या प्रदेशामध्ये वेगवेगळा आहे, ते तुम्ही इथं लिहायचं आहे. नंबर 5, द फॉलोइंग सेंटेन्सेस वेअर हर्ड इन अ स्कूल ऑन द फर्स्ट डे. आता तुम्हाला खालील जी वाक्य आहेत ही पहिल्या दिवशी शाळेच्या ऐकायला मिळतील. यूज दीज एक्सप्रेशन्स. तुम्ही ह्या एक्सप्रेशनचाच म्हणजेच व्यक्त करणारी जी काही वाक्य आहेत ती किंवा आविर्भावांचा उपयोग करा. टू प्रिपेअर सिम्पल कॉन्व्हर्सेशन बिटवीन 2 or more स्पीकर्स. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बोलणारे व्यक्तींच्या मधलं संभाषण लिहिण्यासाठी या वाक्यांचा उपयोग करा. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स. आता हे एक्सप्रेशन तुम्ही ते संभाषण लिहित असताना एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही हे आविर्भाव वापरू शकताय. अँड ॲड युअर ओन लाईन्स. आणि तुमच्या ओळी त्याच्यामध्ये स्वतःच्या ॲड करा. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स. तुम्ही जोडी किंवा गट करा. अँड प्रेझेंट द कॉन्व्हर्सेशन इन द क्लासरूम. आणि वर्गामध्ये तुम्ही ते सादर करायचं आहे कॉन्व्हर्सेशन. कोणकोणते शब्द दिलेत बघा. हॅलो, हाय, आय एम, हाऊ आर यू, हाऊ वॉज युअर जर्नी टू पुणे, मुंबई वगैरे. इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल. शाळेतून खूपच बरं वाटतं आहे. मीट माय फ्रेंड्स अमन अँड रोहन. माझ्या मित्रांना भेटा, अमनला आणि रोहनला. वी हॅड सो मच फन टुगेदर. आम्ही खूप मज्जा केली एकत्रित. दिस इज डॉट डॉट, म्हणजे वर पुढे जे डॉट डॉट दिलेलं आहे तिथं तुम्ही ते वाक्य पूर्ण करायचं आहे. वी वेंट टू डॉट डॉट इन द वॅकेशन. आम्ही सुट्टीमध्ये टिंबटिंब ठिकाणी गेलो. हाऊ वॉज युअर हॉलिडे. तुझी सुट्टी कशी गेली. आय स्पेंट माय हॉलिडे ॲट. मी माझा सुट्टीचा जो कालावधी होता, सुट्टी ते टिंबटिंब ठिकाणी व्यतीत केली, घालवली. आय एम सो ग्लॅड टू सी यू ऑल. मला तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडे. तू तुझा ही जी सुट्टी होती, हॉलिडेज होती, सुट्टीचा कालावधी कसा घालवलास, कसा खर्च केलास, व्यतीत केलास. आय एम न्यू हिअर. मी इथं नवीन आहे. माय नेम इज, काय असेल ते तिथं नाव लिहायचं आहे. व्हॉट्स
युअर्स आणि तुझं नाव काय असं तो विचारतो पुढं. आणि ह्या एक्सप्रेशनचा तुम्ही वापर करून संभाषण कॉन्व्हर्सेशन तयार करायचं आहे. राईट डाऊन 3 ऑफ द कॉन्व्हर्सेशन्स यू हॅव प्रिपेअर्ड अँड प्रेझेंट ऑन हर्ड. तुम्ही काय करा, तुम्ही तयार केलेले एक 3 कॉन्व्हर्सेशन प्रिपेअर करा आणि ते प्रेझेंट करा, दुसऱ्यांसमोर सादर करा वर्गामध्ये आणि ऐकवा इतरांना. सो दिस इज द 1.1. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.